हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो दिस इज विधी. तर आता मी खूप दिवसांनी पहिल्यांदा व्लॉग काढते, कारण माझे एक्झाम्स चालू होते, अभ्यास वगैरे सगळं काय होतं म्हणून. सो तुम्ही विचार करत असेल अचानक व्लॉग कसा, तर आज असंच काढायचं मन केलं, तर मी विचार केला चल काढते. आता आज काय ना, फ्रायडे पण होतं, सॅटर्डे संडे आहे, तर विचार केला काढते. तर आता मी चालली आहे स्कूलला. मी तुम्हाला दाखवते स्कूलचं आमचं आउटफिट कसं आहे, म्हणून असं 2 वेण्या लावून ब्लॉग स्टार्ट केले. ते पण पहिल्यांदा ब्लॉग स्टार्ट केला असा एकदम असा विचित्र. सो आता चला मी तुम्हाला दाखवते आउटफिट कसं आहे माझं स्कूल. हे बघा, असा आउटफिट आहे, पॅन्ट टी शर्ट आणि आपला ID कार्ड. तर आता मी जाईन स्कूलला. स्कूलमधून आल्यावर आपण भेटू डायरेक्ट, म्हणजे मी गाडीतच फोन ठेवेन ना, मग स्कूलमधून आल्यावर आपण डायरेक्ट भेटू. तर मग आता इथेच बाय. स्कूलच्या नंतर आपण भेटूया. आता तुम्हाला मी स्कूल दाखवते. माझी स्कूलचं नाव विब्ग्योर हाय आयरोला. मी तुम्हाला स्कूल दाखवते, मग नंतर डायरेक्ट स्कूलच्या नंतर आपण भेटूया. बाय नोवा. हे बघा, शाळेत जाताना ना आधी भेटल, मग तिथं मॉर्निंग वॉक करायला जातं, सगळं काय करतं. आता जरा लेट झालं, जास्तच झूमिंग झाली तिला. आता मम्मी गेल. चल गाईस, मस्त वाटते जरा सकाळी सकाळी चालू केलं ब्लॉगिंग. पण ना कधी कधी ना, आता ब्लॉग काढले मी जाम ब्लॉग काढले याच्या आधी पण मी टाकायचीच विसरते. डॅडीने गाडी घेतली फॉर्च्युनर आहे. चला आता जाऊ, मी शाळेत गेलो. गाईस, ही बघा माझी नोवा अशीच मला भेटते स्कूलमधून आल्यावर. हा नोवाचा रूम आहे. बाबू दीदी तर गाईज, आता आपण रेडी होऊ, थोड्या वेळात भेटू. ट्युशनला जायचं. आता ट्युशनमध्ये ब्लॉगिंग काढली ना, मज्जा येईल बघा. आज मज्जा येईल. मी तुम्हाला ट्युशनमध्ये भेटते. सध्या रेडी होते, थांब, रेडी झाल्यावर भेटू आपण. आता पटकन कपडे चेंज करते स्कूलचे. जस्ट आलो स्कूलमधून. ही बघा माझी बाबडी, माझी चुकू. चला भेटू गाईज नंतर. तर गाईज आता झालं रेडी, पण जरा लेट जाम झाले. आता शूज घालते, थांबा जरा. थांबा. आपण जाऊन लिफ्टमध्ये समायला गेली चालत. तर आता आम्ही झालेली आहे रेडी, तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही जाऊ. लिफ्ट पण आमची लई अटकतं, तिला बंद करावं लागतं. 1 मिनटं. आता आमच्या लिफ्टमध्ये कोणी पण आलं ना, त्यांना असंच करावं लागेल, हाताशी बंद करावं लागतं. सो आज कोणता तरी बर्थडे पण आहे कोपर खेळण्याला, तर वाटते मी डॅडीसोबत जाणारच आहे त्यामुळेच. सो या आता जाऊ ट्युशनला. तिथं गेल्यावर बघू कोण कोण, जो माझ्या बाजूला बसेल त्याला मी ब्लॉगमध्ये घेईन, बाकी तुमचा मला माहीत नाही. तर आता आपण जाऊ. आज आपल्याला सोशल सायन्स करायचं आहे. सोशल सायन्स म्हणजे जॉग्राफी. आणि आज टेस्ट नसेल, टेस्ट उद्या असेल, बघू कसं काय. चला. काका लवकर आले, पण आम्ही लेट आलो, कारण आम्हाला स्कूलमधून यायला जाम टाईम लागतं, मग रेडी व्हायला टाईम लागतो. चला, मी कॉलवरून तेव्हा 7च्या आधीच करेन, कारण आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून. या 6:30 वाजेपर्यंत या. तर आता 6:15. मग आता आपण डायरेक्ट क्लासमध्ये गेलो भेटू. आता सध्या मी ब्लॉग नाही काढत, आता डायरेक्ट क्लासमध्ये गेलो भेटू. म्हणजे आज काय काय माहीत नाही. ती तर बोललेली आज ती सायन्स शिकवेल मला. सायन्सची बुक पण घेतली, सोशल सायन्सची पण बुक घेतली. मग काय शिकवते तर नक्की काय माहीत नाही तिचा पण. चला आपण टीचर सांगितलं काय पण. तर आता
गाईज ट्युशनवरून आलो आणि आता मी रेडी पण झाली आहे. बड्डेला चाललो आहे आम्ही. बघू शकतो मम्मीचा लुक दाखवते. मम्मीचा ते किचनमध्ये घाईत दाखवते तुम्हाला. मम्मी इकडे बघा अशी साडी घातली. मी माझे फोटोज तुम्हाला ॲड करेन, मग तुम्ही माझा लुक बघा. हा असंच आहे नॉर्मल. असं शूज घातले जॉर्डन्सचे, आपला नॉर्मल वन पीस घातले. चला आता आपण भेटू. डॅडी रेडी झाला, मग लगेच भेटू. आम्हाला हॉटेल सापडत नाही. पुढे आहे शोरूम. नाणी आली ते वाटतं. लोकेशन पुढंच आहे. हेलो 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 तुमचं नाव आले बघा. तुमचं तिथं लक्ष्मी बघ 729 उलटा टेकले त्यांनी. 72 आहे फक्त. आणशी शेंगले डॅडी सगळे इकडे फाईन आहे ना. बार आहे तो म्हणून ठेवले तो. या फाईन भरायला लागतो ना पिल्यावर चला बघ ब्रेसलेट चल. चला चला तिथं जायचं. असा आणि इथं चालू आहे आपला फंक्शन. तर आता जस्ट काय वाटते, काय दिले, काय वाटते, काय असेल याच्यात? आयफोन आणि आयपॅड. याला वाटतंय का त्याच्यात आयफोन आहे, पण त्याला ना रेनकोट भेटलं. मला वाटतं एवढा मोठा आयफोन असतं. तर काय आता आपण जेवून घेऊ. इथं लाईन येतो. हिने नवीन टॅटू काढला. मला काढायचं होतं पण नाही जमलं. इथं सगळे असे जेवायला बसले. त्याला जेवून भेटू आता. तर गाईज या प्रकारे रसमलाई, पनीर, नॉनव्हेज व्हेज आहे. मी नॉनव्हेज व्हेज सगळं मिक्स घेतले. मम्मीने नॉनव्हेज घेतले. जेवून भेटू आपण. तिथं नानी प्रज्ञानाने दिसते लाईनीन उभी आहे. आता आपण पटकन जेवून गाईज जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता ब्लॉग चालू आहे. एक्झाम चालू आहेत म्हणून. हे काय केलं तुम्ही गाईज? असं कसं कपडे मागवता ब्लॉग?
केला गाईज फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घेतलेला आहे आपण. तिथे बर्थडे गर्लची मम्मी आहे. तर गाईज आता आपण इथे आईस्क्रीम खात आहोत आणि इथं मम्मीची बाता चालू आहे आणि मी माझं आईस्क्रीम आणि मी इथं बघू शकता. इथं बोलत बसल्यात आणि इथं माणसात आपली फुगं जेवण फिरतात. राहू दे आता. वारलो मग पूजा होते. मम्मी आली ना बड्डेला. मम्मीची तब्येत बरी नाही, प्लस मम्मी पंढरपूरवरून आली ना. तर हाय गाईज, हा आहे आपला सेकंड डे. काल फ्रायडे होता, आज सॅटर्डे आहे. म्हणजे आता असंच ब्लॉग करेन. 3 डेज ब्लॉगिंग कंटिन्यू असणार आहे माझी. म्हणजे संडेपर्यंत ब्लॉग एंड होईल आपला. कारण माझा ब्लॉग कधी पण शॉर्ट जातो, म्हणून ट्राईंग माय बेस्ट लॉंग व्हिडिओ जाणं करता पुरती म्हणून. तर आता किती 2 वाजता माझा क्लास आहे आणि आता काका येईल, मग आपण क्लासला जाऊ. क्लासवरून आल्यावर बघू जर टाईम भेटला. जर मम्मीने मला सांगितलं मम्मी वॉफल्स घेऊन येऊन टाईमपास. आता समायर रेडी होते आणि टाईम पण झालेला आहे, पण काका पण अजून आले नाही. काकाने अजून काही कॉल नाही केला. या कंटिन्यू ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. आणि जर तुम्ही या ब्लॉगला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कॉमेंट नसेल केला ना तर प्लीज करा. सबस्क्राईब तर प्लीज. तुमचा सपोर्ट जसं पहिलं होता ना, आधी खूप होता सपोर्ट, आता तुम्ही कमी करता. जर जास्त सपोर्ट करा, असं नसतं. या तर भेटू नंतर गाईज. तर आता ट्युशनवरून आलो, सगळं काय झाला आणि नंतर आम्ही ना संध्याकाळी म्हणजे आताच आम्ही थोडा वेळ झाला असेल 15 मिनिट्स मी नानासोबत गेलतो 7-Elevenला. मग तिथून ना आम्हाला ना असं एक कार्ड भेटला ज्याच्यात म्हणजे जर तुम्ही 200च्या वर शॉपिंग केली ना, खायला घेतला ना वस्तू, तर तुम्हाला तो कार्ड भेटेल. मग त्याच्यात स्क्रॅच केला ना का तुम्हाला मग चॉकलेट्स फ्री भेटतील. तर आम्हाला चॉकलेट्स फ्री पण भेटले. पण ते चॉकलेट्स दाखवते तुम्हाला, थांबा मी दाखवते ते पण सगळं काय काय आणलं आम्ही. आणि हे बघा, हा असं तुम्हाला स्क्रॅच कार्ड भेटेल. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आत्ता जाऊन शकता, मग तुम्हाला भेटेल. असं 7-Elevenमध्ये वाटतं ऑफर झालं, मग असं स्क्रॅच करायचं तिकडच्या तिकडं, मग तुम्हाला इथं दिलेलं असेल यू गॉट अ फ्री चॉकलेट. मग आम्ही हा पण आणला न्यू व्हाईट ट्रिडेंट म्हणून. असं ओपन केला का च्युइंगम आहे. हा चॉकलेट्स घेतल्यात, तुम्हाला दाखवते थांबा मी. आणि हा पण घेतला मी. ही अभ्यास करायचा तर नाचते इथे. आता बघ सगळ्यांना दिसल अभ्यास नाही करणं, नाचत असतोस तू, टीचरला पण दिसल. तर गाईज आता बघू, जर उद्या मी नाही गेलो ना जिथं डॅडी कुठेतरी चालले तर तिथं डॅडीसोबत, जर मी नाही गेलो ना, कारण उद्या दी बोलले का एक्सप्लेनेशन काहीतरी असेल, तर मग शाळेत मी तिथे जाईन. बघू तिकडून परमिशन घेते. जर नाही जमलं तर मग मी उद्या नाही जाणार, मग आजच ब्लॉग एंड करेन मी. सो या, आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा. जसं पहिले सपोर्ट दिलेला तसं आता पण द्या. सो भेटू नंतर. मम्मी आज जेवायला काय आहे? पनीर चिल्ली आहे गाईची, या जेवायला. सो चला नंतर भेटू. तुम्हाला मी चॉकलेट्स दाखवते थांबा काय काय घेतले. या कार्डवर आम्ही ते चॉकलेट्स घेतले. तर गाईज बघू शकता, हे अशा प्रकारे आम्हाला हे चॉकलेट्स फ्री भेटले आहेत त्या कार्ड. गाईज तर आता हे सगळं दिसतंय ना माझा अभ्यासाचा सगळा, तर आता ते सगळं आपण साफ करायला घेऊ. कारण असं कसं उद्या संडे आहे, उद्या क्लाससुद्धा आहे लवकर येईन. कारण समाराचा काहीतरी प्रॅक्टिस आहे कथ्थक क्लासचा. मी पण होती कथ्थकला, पण मला 9th आहे ना अभ्यास वगैरे, मग मला जमत नाही. ट्युशन्स पण असतात त्याकरता. तर या सो आता उद्या क्लासेस पण आहेत, प्लस उद्या हे पण आहे समाराची डान्स प्रॅक्टिस. तर तिकडे दाखवेन मी तुम्हाला कसं काय असतो. आणि इवन दो शॉपिंग करायला जाऊ शाळेत. आणि नोवाला पण सगळं काय म्हणजे नोवाचे हेअर कटिंग आणि ऑल ते सगळं आहे. सो तुम्ही उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे.
एवढा दिवस जास्त काय केला नाही, पण उद्याचं बघा तुम्ही ब्लॉग. आणि हे सगळं आता साफ करायला घेऊ. ॲक्च्युली माझ्याकडे नाही 2 बुक नव्हते, कोणची बुक आहे माहीत नाही, नाव नाही काही नाही ना, तरी माझ्याकडे आहे. तर आता आपण साफ करायला घेऊ. सगळं साफ केल्यानंतर भेटू आपण. तर गाईज आता सगळं साफ वगैरे करून झालेलं आहे आणि आता नोवा पण झोपलेली आहे, सर्वच झोपलेले आहेत. मी थोडा अभ्यास करत बसली म्हणून. तर आता आपण उद्या भेटूया. उद्या आहे संडे, तर उद्या भेटूया तर डायरेक्ट. आता मी झोपते, उद्या क्लास पण आहे. सो बाय, गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. संडे आहे आज आणि मी जस्ट उठली आहे आणि काकाला कॉल केला, ऑटोवाल्याला, उचलत नाही. काकाच्या पोराला कॉल केला, तो पण नाही उचलत. आता बघू, आता मी पटकन फ्रेश होते, फ्रेश झाल्यावर परत एकदा आपण कॉल ट्राय करू. तर नाही उचलला तर आय थिंक ट्युशन कॅन्सल होऊ शकते. तर गाईज आता मी ट्युशनवरून सुटली आणि थोडंसं खूपच लेट झाला. 11:30 झालं. त्याने समाराचा जो डान्स क्लास होता तो 11 o'clockचा होता आयुर्वेदिकला. तर आता बघू मग मी काय करतो, जायचं त्याचं जाऊ आपण. आता तेच घरी म्हणतो. आता जस्ट सुटलो. आज फक्त एक्सप्लेनेशन होतं आणि तो सुद्धा लवकर झाला, पण काका ट्रॅफिकमध्ये अटकलेले, त्याकरता थोडा लेट झाला आपल्याला. तो आता या बघू घरी कसं काय करते. बोलते जायला डान्स क्लास करताना आणि माझ्या आईला व्हिडिओ. जिथं जायचं होतं ना, समाजाची जिथं प्रॅक्टिस होती ते नाही जमलं कारण काकांना लेट झाला. तर आता आपण नोवाला भिजले पूर्ण बघा. आता नोवाला आपण इथं कुठं बोनकडाला आणलंय, तिथे ग्रूमिंग वगैरे करायची आहे. तर काय आता हिला आपण सोडू आणि मग नंतर आपण जाऊ कुठं, मम्मीला काहीतरी सामान घ्यायचं आहे, तिकडे जाऊ. सोडायला आलो. आता आपण मस्त सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊ. आपल्याला दीदीचा आयफोन भेटला. आता मी बनवतो केमिस्ट्रीचा प्रोजेक्ट. सगळं काय सामान आणलं, आता सामान बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. गाईज आता हे बघू शकता, हे ऑटोमिक स्ट्रक्चर बनवत आहोत आपण ऑक्सिजनचं. तर आता की ते मी केलं आता ते चालू. तर गाईज आता आलेलो आणि सामान घ्यायला थोडा बहुत पण घेतला, दाखवतो तुम्हाला घरी जाऊन. आता नंतर बघ गाईज. आता मी FMC मार्केटला शॉपिंग करायला चाललो. तर आता माहित नाही काय घेतील मम्मीचं वगैरे, ते काय घेणार आहेत काय माहित नाही. बघू. आम्ही ट्युशनवरून आलो, पाऊस पण पडते तरी निघाले. ही डॉंकी बघा गाईज. एवढे पैसे आहेत आपल्याकडे शॉपिंगचेच. एन्जॉय गाइस वॉचिंग माय वीडियो. अगर सब्सक्राइब नहीं किया होगा तो करो. यो हिंदी वाले ना मराठी वाले ना सब्सक्राइब करा, बाकी काय नका करू. मग काय ऐकू नको, चांगला काहीतरी बघते ना. शेल बघते, शेल शेल, बाकी काय बघते मी. बघते बघ स्टारफिश आवडले मला हे आवडले बघ हे वाले. हे बघ अशा काहीतरी जेवताच ना तुम्ही. हे बघ काय आता बघू वरती का सकाळी वरती चालल्या. नेम प्लेट नंतर समजलं नाही इकडे भेटते. मग चला खालते. मम्मीने सांगितलं पण नेम प्लेट घ्या. मम्मी बोलते बघू आता कधी काय ते. चला खालती ना डायरेक्ट. चला झाला काय आता बघू. चला पटकन. आता ब्रश वगैरे घ्यायला आलो आणि आज काय काय घेतलं माहित नाही. तर इथं अशी शॉपिंग चाललेली आहे यांची. तुझा अंडा बघ ना, विचारते काय अजून काय घ्यायचं मम्मी. आता टीचर तिकडे बोला. अरे बोल आता. नाही ती नाही बोलत, मी बोलेन.
मला जाम काय काय दिसते, पण मग परत मम्मी बोलेल म्हणून मी काय घेत नाही. Oh my God. गाईज तुम्ही कशाला रडता गाईज? नको विधी तिला रडू. एवढा नसतं रडायचं. घेऊ क्ले बघ एवढा स्टिक करायला. तुझी बुक आहे ना का कलर हसते का रडते. आता आपण घेतो आलू बुखारा फ्रूट. आलू बुखारा का 80 रुपये पाव. मार्केट बाजूलाच आहे आणि समोरून त्यांचे फ्रूट. मेरे को तो लेकिन मेरे पास क्या है पता है, लेकिन मेरे पास वो फोन आ रहा है, कोई भी प्रॉब्लम होता है ना मेरे को बोलता है. अंकल करो विधि शास्ते देखो. ए लकी टाइप कर. ये थोड़ा ना शर्माती है. मम्मी बोलो ना तो उनके भैया अच्छे है तो उनको मेरी लड़की शकल से नहीं लग रहा है, ऐसा बोला मत कभी. नहीं हाँ ना क्या लग रहा है. मैं ऐसा सोचा आपका सिस्टर है वो. लग रही है. बेल आइकन क्लिक कर. बेल आइकन ये भी है. ऑल ऑल ऑल. नहीं लग रहा. ये नहीं Yes. बांधे है. ये 2 लड़कियां मेरी. चलो अंकल थँक यू. गाणे टाकते आता रस्त्यावर नाचते सगळे. इथं गाडी आपली ते नाचते. काय करायचं असा कसा रस्त्यात नाचता तुम्ही, समजत नाही का? बस आता ना आम्ही वेदिका आपल्याला कॉल केले कसं काय सामान वगैरे मिनी मार्केटला जाऊ. गाईज आताच मी घरी आली आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. याच्यात थोडासा म्हणजे हाय शूट, पण तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल देन प्लीज डू लाईक शेअर कमेंट अँड प्लीज सपोर्ट अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि लवकरच 100 सबस्क्रायबर्स करा. असाच सपोर्ट तुमचा राहू द्या जसा होता तसा. आणि हे बघा नो काहीतरी.